संकष्टी चतुर्थी निमित्त सिद्धिविनायक मंदिरात गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय। आज संकष्टी चतुर्थी आहे सिद्धिविनायक गणपती मंदिरात, त्यामुळे भाविकांची गर्दी पाहायला मिळते। आज रविवारचा दिवस असल्यानं सुट्टीचा दिवस असल्यानंही भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। संकष्टी चतुर्थी निमित्त सिद्धिविनायक मंदिर भाविकांनी गजबजलंय। भाविकांच्या लांबच्या लांब अशा रांगा लागलेल्या आहेत। पहाटेपासूनच खरं तर भाविकांनी ही गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। आज संकष्टी चतुर्थी आहे, त्या निमित्तानं सिद्धिविनायक मंदिरात भक्तांनी ही गर्दी केलेली आहे। रविवारचा दिवस आहे, सुट्टीचाही दिवस आहे, त्यामुळे आज ही अधिक गर्दी पाहायला मिळते। पहाटेपासूनच भाविकांच्या या लांबच लांब रांगा मंदिर परिसरात पाहायला मिळतात। सिद्धिविनायक मंदिरातील ही थेट दृश्य। मंदिरातीलच अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी मनोज डयाळकर यांच्याकडून। मनोज, कशा प्रकारे हा उत्साह पाहायला मिळतोय? कारण आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे मंदिरात। बरोबर, या ठिकाणी आपण बघतो आज संकष्टी आहे आणि संकष्टी निमित्त भाविक हे बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये जात आहेत आणि आज रविवार देखील आहे, त्यामुळे अनेक जणांची सुट्टी आहे आणि त्या निमित्ताने आपण बघतो त्या संकष्टी आलेली आहे आणि त्या निमित्ताने भाविक हे आज आपण बघतो मंदिराकडे जात आहेत। आपण आता सिद्धिविनायक मंदिराकडे आहे, या ठिकाणी पण बघू शकता मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी लांबून लांबून आलेले आहेत। तिकडे लाईन ही भाविकांची लागलेली आहे दर्शन घेण्यासाठी आणि आपण या ठिकाणी बघू शकता की सिद्धिविनायक मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी ही आतमध्ये झालेली आहे, कारण की पावसाचे दिवस आहेत आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी ही भाविकांची आतमध्ये झालेली आहे। मोठ्या संख्येने भाविक हे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण पाहतो मंदिरामध्ये सकाळपासूनच दर्शन घेण्यासाठी ही रांग लागलेली आहे आणि त्यामध्ये मंदिरामध्ये आपण पाहतो चांगल्या सुंदर पद्धतीने सजावट देखील फुलांची करण्यात आलेली आहे। तसेच विद्युत रोषणाई देखील आज ही करण्यात आलेली आहे, कारण की मोठ्या संख्येने भाविक हे लांबून लांबून दर्शन घेण्यासाठी येणार आहेत आणि त्यांची या ठिकाणी काळजी देखील ही पूर्णपणे मंदिराकडनं घेतली जात आहे। आणि आपण बघितलं तर रांगेची पण या ठिकाणी चांगली व्यवस्था केलेली आहे, कुठेही भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही यासाठी देखील आपण बघतो या ठिकाणी जे स्वयंसेवक आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। तसंच पाऊस आहे आणि पावसामुळे देखील नागरिकांना मोठ्या पावसाचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे छप्पर देखील या ठिकाणी हे लावण्यात आलेले आहेत आणि भाविक आपण बघतो दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपल्यासोबत काही भाविक आहेत, आपण भाविकांशी बोलूया। ताई, तुम्ही दर्शन घेण्यासाठी आलेले आहात बाप्पाचे, काय सांगाल? या ठिकाणी कुठून आलेला आहात, काय सांगाल? कुठून आलाय? हिंदी समझ पड़ता है, हिंदी समझ पड़ता है। आपण या ठिकाणी भाविक आले, तुम्ही कुठून आलेला आहात? सूरत टी भाई, बाप्पा के दर्शन हाँ अच्छे से हो एक मिनिट फक्त। तुम्ही कुठून आलेला आहेत सर? आणि आज संकष्टी आहे, तुम्ही बाप्पाकडे काय मागणी मागितली? वो अपने परिवार के लिए सुख शांति और क्या। तर आपल्याकडे अजून भाविक आहेत, आपण त्यांची। ताई, आपण कुठून आलेला आहात आणि आज संकष्टी आहे, बाप्पाचे दर्शन झाले का? हो झालं। काय मागितलं बाप्पाकडे? काय नाही, सगळ्याला सुखी ठेव, परिवाराला सुखी ठेव, एवढंच। तर आपण बघतो या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक आलेले आहेत आणि या ठिकाणी कुटुंबाची रक्षा कर अशी मागणी देखील या ठिकाणी बाप्पाकडे मागितलेली आहे। आणि आपण बघतो आज संकष्टी असल्यामुळे रात्रभर या ठिकाणी मंदिर देखील सुरू राहणार आहे आणि या ठिकाणी मंदिराकडनं व्यवस्था देखील सुंदर पद्धतीची या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अगदीच मनोज, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।